नमस्कार मित्रांनो, मी उमेश. स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही जर संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना किंवा अपंग योजनेचा लाभ घेत असाल, ज्यामध्ये तुम्हाला महिन्याला ₹1,500 आणि अपंगासाठी ₹2,500 लाभ दिला जातो, अशा लाभार्थ्यासाठी महत्त्वाचा असा अपडेट आहे. कारण त्यांना आता हयातीचा दाखला ऑनलाईन सादर करावा लागणार आहे आणि यासाठीचा शासन निर्णयही निर्गमित करण्यात आलेला आहे. हा शासन निर्णय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. तसेच आपण पाहणार आहोत की ऑनलाईन तुम्ही घरबसल्या हयातीचा दाखला कसा काढू शकता. चला तर मग पाहू. या ठिकाणी जी पाहू शकता, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना बेनिफिशरी सत्यापन ॲपद्वारे हयात प्रमाणपत्र म्हणजेच डिजिटल लाईफ सर्टिफिकेट सादर करण्याबाबत 7 मे 2026 रोजी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. शासन निर्णय तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनललाही पाहायला मिळेल. तिथे डाउनलोड करून तुम्ही हा शासन निर्णय वाचू शकता. केंद्र शासनाने केंद्र पुरस्कृत योजनेतील लाभार्थ्यांना हयात प्रमाणपत्र मोबाईल ॲपद्वारे सादर करता यावे याकरता BSA म्हणजेच बेनिफिशरी सत्यापन ॲप ही ऑनलाईन प्रणाली विकसित केली आहे. त्या अनुषंगाने केंद्र पुरस्कृत योजनेतील लाभार्थ्यांना BSA या प्रणालीद्वारे सहजरित्या लाभ घेणे शक्य होत आहे. त्याच अनुषंगाने केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्यात राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील पात्र लाभार्थ्याकरता BSA या प्रणालीचा वापर करून हयात प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने सादर करण्यास याद्वारे शासन मान्यता देण्यात येत आहे. विशेष सहाय्य योजनेतील पात्र लाभार्थ्यांना स्वतः मोबाईल उपलब्ध असल्यास किंवा नातेवाईकामार्फत अथवा गाव पातळीवरील ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायतमधील संगणक परिचालक, कर्मचारी यांचे मार्फत अथवा सेतू सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र, नागरी सेवा केंद्र इत्यादी मार्फत BSA या प्रणालीद्वारे हयात प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने सादर करता येईल. सदर सेवा ही लाभार्थ्यांना वापरण्यास निशुल्क आहे. तथापि सदर सेवा सेतू केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र, नागरी सुविधा केंद्र या माध्यमातून घेतल्यास त्याबाबतचे किमान ₹50 सेवा शुल्क लाभार्थ्यांना देय राहील. तर यामध्ये तुम्हाला स्वतःही घरबसल्या तुम्ही हयात प्रमाणपत्र देऊ शकता. त्यासाठी काय काय करायचं पहा. तुम्हाला काय करायचं आहे, प्ले स्टोअरवरून सर्वप्रथम बेनिफिशरी सत्यापन ॲप डाउनलोड करायचं आहे आणि आधार फेस RD नावाचं ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला प्रोसीड टू डिव्हाइस रजिस्ट्रेशन यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर तुम्हाला टाकून घ्यायचा आहे आणि नोंदणी करून घ्यायची आहे. नोंदणी केल्यानंतर डिव्हाइस रजिस्ट्रेशन प्रत्यक्ष लाभार्थ्याचा आधार क्रमांक व मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर लाभार्थ्यांनी ज्या योजनेचा लाभ घेत आहात ती योजना तुम्हाला निवडायची आहे. त्यानंतर त्या लाभार्थ्याचा आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर टाकून सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर OTP सादर करून किंवा फेस ऑथेंटिकेशन किंवा तुम्ही थंब लावून त्याचं व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे आणि तुमचं डिजिटल लाईफ सर्टिफिकेट डाउनलोड करून घ्यायचं आहे. यासाठी तुम्हाला प्रोसिजर कशी फॉलो करायची आहे, चला पाहूयात. तुम्हाला सर्वप्रथम प्ले स्टोअरवर जाऊन बेनिफिशरी सत्यापन ॲप हे ॲप्लिकेशन तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता याचा इंटरफेस कसा आहे. बेनिफिशरी सत्यापन ॲप हे ॲप इन्स्टॉल केल्यानंतर परत दुसरं एक ॲप तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे. तुम्हाला दुसरं एक ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आहे ज्याचं नाव आहे आधार फेस RD. या दोन्ही ॲप्लिकेशनला इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला बेनिफिशरी सत्यापन ॲप ओपन करायचं आहे. यामध्ये तुम्ही फेस ऑथेंटिकेशननं व्हेरिफिकेशन करू शकता, बायोमेट्रिक्सनं करू शकता. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, प्रोसीड फॉर डिव्हाइस रजिस्ट्रेशन यावरती क्लिक करायचं आहे. यानंतर तुम्ही इथे आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि रजिस्टर यावरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्ही कोणाचाही मोबाईल नंबर आणि आधार नंबर टाकू शकता. तुमच्या घरातील नातेवाईकाचा कोणाचाही तुम्ही आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकू शकता आणि रजिस्टरवर क्लिक करू शकता. रजिस्टरवर क्लिक केल्यानंतर याच्यापुढे तुम्हाला त्या बेनिफिशरीचा मोबाईल नंबर आणि आधार नंबर टाकून त्याची योजना सिलेक्ट करायची आहे आणि त्याचं डिजिटल लाईफ सर्टिफिकेट काढून घ्यायचं आहे. आपण याचाही व्हिडिओ पाहणार आहोत की ॲक्च्युअलमध्ये डिजिटल लाईफ सर्टिफिकेट कसं काढायचं आणि ते कसे डाउनलोड करायचे. अशा प्रकारे जे लाभार्थी याचा लाभ घेत आहेत त्यांना हे सत्यापन ॲप्लिकेशनद्वारे हयात प्रमाणपत्र सादर करायचं आहे. याचा आपण व्हिडिओ टाकणार आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.